देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आज प्राणी पक्ष्यांशी संबंधित दोन महत्त्वपूर्ण सुनावण्या पार पडल्या आणि दोन्ही सुनावणीच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं कठोर असं पाऊल उचललं आणि ठोस निर्णय घेतलेले आहेत। पहिला विषय तर मुंबईतला जो सध्या ज्वलंत आहे तो म्हणजे मुंबईतल्या कबूतरखान्यांचा आणि कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं जो घेतलेला होता किंवा मुंबई महानगरपालिकेने जी काही अंमलबजावणी केलेली होती त्यानंतर मुंबई हायकोर्टानं ही महानगरपालिकेने केलेली कारवाई अगदी योग्य असल्याचं म्हटलेलं होतं। त्याचबरोबर जे वैद्यकीय अहवाल केईएम सारख्या रुग्णालयामधून मागवण्यात आलेले होते त्या सगळ्या अहवालामध्ये कबूतर किती मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत, त्यांची विष्ठा किती धोकादायक आहे आणि त्यांचं आजूबाजूला असल्यानंतर लोकांचे आरोग्य किती धोकादायक बनू शकतं, कोणकोणते आजार उद्भवू शकतात असा बरीचशी कारणं वैद्यकीय अहवालामध्ये देण्यात आलेले होते आणि त्या अनुषंगानं मुंबई हायकोर्टानं सुद्धा ठोस निर्णय घेतला आणि जी याचिका दाखल करण्यात आलेली होती ती म्हणजे मुंबईतले कबूतरखाने पुन्हा एकदा पूर्ववत करण्याची आणि कबुतरांना दाना पाणी करण्याची परवानगी मिळवण्याची। मात्र मुंबई हायकोर्टानं वैद्यकीय अहवाल पाहता मानवी आरोग्य आमची प्राथमिकता आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं सुद्धा ते कर्तव्य आहे असं निर्वाळा देत हे कबूतरखाने बंदच ठेवण्याचा निर्णय जो आहे तो मुंबई हायकोर्टाने घेतलेला होता। मात्र याही निर्णयाला मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं। पल्लवी पाटील ज्या याचिकाकर्त्या होत्या त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही धाव घेतलेली होती आणि सुप्रीम कोर्टानं आज असं स्पष्ट केलं की मुंबई हायकोर्टाच्या या आदेशामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप करणार नाही। थोडक्यात काय तर कबूतरखाने जे बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला होता आणि जो हायकोर्टानं कायम ठेवलेला होता तोच निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे आणि ही याचिका फेटाळून लावलेली आहे। हा झाला मुंबईतल्या कबूतरखान्यांचा विषय, मुंबईतल्या कबुतरांचा विषय। तर दुसरीकडे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल जे दिल्लीतल्या जे भटकी कुत्रे आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टानं उचललेलं आहे। मागच्या काही दिवसामध्ये दिल्ली आणि एनसीआर जो काही दिल्लीचा पूर्ण परिसर आहे, दिल्लीच्या आजूबाजूची काही शहरं आहेत त्या सगळ्या शहरामध्ये लहान मुलं त्याचबरोबर सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांच्यावरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या होत्या आणि त्यानंतर सुमोटो कॉग्निझन्स जो आहे तो सुप्रीम कोर्टाने घेतलेला होता। म्हणजे स्वतःहून ही केस सुनावणीसाठी घेतली, याचिका सुनावणीसाठी घेतली आणि त्यानंतर दिल्लीचं जे काही प्रशासन आहे किंवा दिल्लीची जी काही महानगरपालिका आहे त्यांनी सुद्धा त्यामध्ये पार्टी बनवण्यात आला आणि त्यामध्ये उत्तर दाखल करण्यात आलं आणि सर्वोच्च न्यायालयानं एकीकडे मुंबईतल्या कबूतरखान्यांचा विषय हाताळत असताना दुसरा एक महत्त्वाचा विषय हाताळला तो म्हणजे दिल्ली आणि एनसीआर रिजनमध्ये जी काही भटकी कुत्रे आहेत त्यांना जेरबंद करण्याचा आणि त्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्याचा। दिल्लीतल्या ज्या फुटपाथवरती हे भटके कुत्रे वावरत आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी जे धोकादायक ठरू शकतात त्यांना एका विशिष्ट ठिकाणी जेरबंद करावं, त्याचबरोबर त्यांच्यावरती सीसीटीव्ही सर्व्हायलन्स म्हणजे पूर्णपणे सीसीटीव्हीची नजर त्यांच्यावरती ठेवावी आणि जेरबंद केलेली जी काही कुत्रे आहेत त्यांना नजरकैदेतून सोडू नये अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। दुसरीकडे जे ॲनिमल वेलफेअर संघटना आहेत म्हणजे प्राणी मित्र संघटना आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहेत ज्या या अशा प्रकारच्या प्राण्यांसाठी काम करत आहेत त्यांनी यामध्ये मानवी जो काही दृष्टिकोन आहे तो आणू नये, त्याचबरोबर याच्यामध्ये माणुसकी किंवा आणखी कुठला अँगल यामध्ये घालू नये कारण लोकांचं आरोग्य त्याचबरोबर त्यांचं संरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या भटक्या कुत्र्यांना एका पुढच्या 8 आठवड्यामध्ये एक विशिष्ट शेल्टर होम उभारण्यात यावं आणि त्या सगळ्या कुत्र्यांना तिथे सीसीटीव्हीच्या नजरेखाली ठेवावं जेणेकरून लोकांना फुटपाथवरतून वावरताना किंवा रस्त्यावरून वावरताना भयमुक्त वातावरणामध्ये त्या शहरामध्ये वावरता यावं अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत। मुंबईतल्या कबूतरखान्यांचा विषय हाताळत असताना मानवी आरोग्य याचीच प्राथमिकता मुंबई हायकोर्टानं घेतलेली होती आणि तीच सुप्रीम कोर्टानं सुद्धा कायम ठेवत हायकोर्टाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी नकार दिला। मात्र दुसरीकडे दिल्ली आणि एनसीआर रिजनमध्ये जी काही भटकी कुत्री वावरत आहेत आणि त्यामुळे लहान मुलं त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतोय ती बाब सुद्धा लक्षात घेत सुप्रीम कोर्टाने यामध्ये सुद्धा ठोस पाऊल जे आहे ते उचललेलं आहे आणि ठोस निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे पुढच्या 8 आठवड्यामध्ये दिल्ली महानगरपालिकेनं त्याचबरोबर एनसीआर रिजनमधले ज्या महानगरपालिका आहेत त्यांनी या भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर होम उभारावी, तिथे सीसीटीव्हीचा सर्व्हायलन्स ठेवावा आणि या सगळ्या कुत्र्यांना जे काही कैद आहे ते करून त्या तिथे शेल्टर होममध्ये शिफ्ट करावा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत आणि यामध्ये कुणीही आमच्या नियमांचं उल्लंघन करू नये अन्यथा आम्ही त्याच्यावरती कठोर असं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाचा अवमान केला असं म्हणून त्याच्यावरती कारवाई करू आणि त्यामुळे ती कारवाई करण्यासाठी आम्हाला भाग पडू नये असं देखील सुप्रीम कोर्टानं आज स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे मागच्या काही दिवसापासून देशभरामध्ये
जे प्राणी पक्ष्यांशी संबंधित वेगवेगळे मुद्दे गाजत आहेत। त्यातला पहिला मुद्दा तर मुंबईतल्या कबूतरखान्यांचा होता आणि या कबुतरांना दानापाणी करता यावं यासाठी जैन धर्मातील लोक रस्त्यावरती उतरले, त्यांनी आंदोलन केलं। त्याचबरोबर महानगरपालिकेने जे काही ताडपत्र्या या कबूतरखान्यावरती उभारलेल्या होत्या त्याची देखील तोडफोड केली, नासधूस केली आणि हे कबूतरखाने खुले करण्याचा प्रयत्न सुद्धा केला। मात्र मुंबई हायकोर्टामध्ये मानवी आरोग्याची हीच प्राथमिकता आमची आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं सुद्धा ते कर्तव्य आहे असं म्हणत या सगळ्या लोकांना स्पष्ट आदेश दिले की आमच्या निर्णयाचा अवमान जो आहे तो कुणीही करू नये। मात्र दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीसारख्या एका प्रगतशील शहरामधल्या भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत जो काही संवेदनशील विषय बनत चाललेला होता आणि लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जो विषय अत्यंत धोक्याचा बनत चाललेला होता त्यावरती सुद्धा ठोस पावलं उचलत या सगळ्या भटक्या कुत्र्यांना एका विशिष्ट शेल्टर होममध्ये शिफ्ट करण्यात यावं आणि त्याची अंमलबजावणी ही तातडीनं करावी। शिवाय ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये जाऊन जे प्राणी मित्र संघटना आहेत त्यांनी जर आमच्या निर्णयाचा विरोध केला किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती सुद्धा आम्ही ठोस कारवाई करू असं देखील स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे हे दोन विषय जे आहेत ते संवेदनशील पद्धतीने हाताळले जात आहेत आणि हायकोर्ट त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट अशी जे वेगवेगळे न्यायिक यंत्रणा आहेत त्या देखील ठोस पावलं जे आहेत ते उचलताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आणखी या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही आंदोलन करणारे लोक आहेत त्यांच्या आंदोलनाचं येत्या काळात काय होणार किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचं काय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन खंडू कसबे सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।